इव्हेंच्युअली माझ्या आयुष्यातली पहिली सिरियल जी बँग ऑन लोकांपर्यंत पोहोचली, विच इज माझे मन तुझे झाले, ज्याच्यामध्ये मी प्रोफेसर होतो. आणि गंमत बघ, तेव्हाही दॅट टाइम आय गेस मी होतो 23 आणि मी रोल करत होतो 35च्या. हो, 35च्या. पण तेच झालंय की त्यानंतर आजही मला ज्या भूमिकांसाठी विचारलं जातं त्या माझ्यापेक्षा वयाने 5 ते 10 वर्ष मोठ्या असतात. सो मे बी आफ्टर दॅट तसं झालं की नाही हा त्या समजुतीचे किंवा त्या मॅच्युरिटीचे रोल चांगले करतो. मधला एक काळ असाही आला होता की जेव्हा म्हणजे तुला सांगतो, कन्यादान काहीतरी समथिंग 8 महिने चालली, त्यानंतर मी गुंडा पुरुष देव केली, ती अशीच काहीतरी 3-4 महिने चालली, आणि अजून एक मी मालिका केली होती, ती पण अशीच 2-3 महिने चालली. सो असं झालं होतं की हरीश दुधाडेला घेऊ नका, त्याला घेतलं तर मालिका बंद पडते. सो ही एक चर्चा मी ऐकून मग मी खूप हे झालं होतं की आपण एवढे अनलकी आहोत का की आपल्याला घेतलं की मालिका बंद पडते का. आणि त्यावर पहिल्यांदा चादर जी टाकली ज्या प्रोडक्शननी, ते दशमी क्रिएशन होतं. की तेव्हा नितीन सर म्हणाले की मला काय फरक पडत नाही, आय डोंट बिलीव्ह इन सच थिंग्स, तुला जर योग्य वाटतंय, विनोद लवेकर दिग्दर्शक होते, तुला जर योग्य वाटतं ना हा करू शकतो, आपण याला कास्ट करूया. आणि त्या मालिकेचे 800 एपिसोड झाले. सो आफ्टर दॅट टचवूड, देवाच्या कृपेनी आणि कॉन्फिडेंटली आणि खूप अभिमानाने मी ही गोष्ट सांगेन की मी जे शोज केलेत त्यांनी 500 एपिसोड मिनिमम पाहिलेत. सो नंतर गणित कळत गेलं. मग चॅनल त्यावेळी जी माणसं किंवा जे माझे मित्र होते, जे आम्ही रेग्युलरली, तेव्हा पैशाची चणचण असायची, त्यावेळी असं असायचं की चल ना आज एक अंडापाव हाफ हाफ. हे जे माझे मित्र होते ते आज कुठेतरी चॅनलमध्ये काम करते, चॅनल इपीज आहेत, कोणी प्रोग्रामिंग बघतंय. त्यावेळी व्यावसायिक नाटकाला जी काय म्हणतात बोलवली जायची माणसं, ती माणसं आज कुठेतरी बिझनेस हेड वगैरे झाली आहेत. सो आता कसं होतं ना, ते सर्कल आपलं सगळेच ग्रो होतात, सगळेच पुढे जातात. सो आता असं होतं की अरे आपला हरीश, आणि मला असं होतं अरे आपली माणसं आहेत.